नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI कडनं तुम्हाला प्रेफरन्स लिंक ओपन झाली. या संदर्भात पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता पुढची एक महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांकडून येते की कागदपत्र तपासणीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे. सो त्यांनी ज्या नोटिफिकेशन दिलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तो पण मी तुम्हाला दाखवतो आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या प्रूफ मध्ये मिळणार आहेत ते पण सांगतो. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी प्रेफरन्स नंबर 1 जर तुम्ही दिला तर तुम्हाला काय काय अपेक्षित असे गोष्टी मिळणार आहेत त्या थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. त्यात पहिले बघा, प्रायोरिटी नंबर 1 जर दिली तर इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला स्पेशल शिक्षक वर्ग मिळणार आहे. महेश पाटील सर आहे, यशवंत सोलाट सर आहे आणि सचिन ढवळे सर आहे. सगळ्या महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी यांना ओळखतात. त्याचबरोबर तुम्हाला महेश पाटील सरांचे बघा शाश्वत पब्लिकेशनचं झिरो एररचं मराठी इंग्लिशचे पुस्तक नोट स्वरूपात अवेलेबल आहे. PYQ विश्लेषणचं पुस्तक सुद्धा तुम्हाला बघा इथे अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला यशवंत सोलाट सरांचं मराठीचं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. याबरोबर तुम्हाला बघा लोकसेवा पब्लिकेशनचे हे जे पुस्तक दिसतं तुम्हाला MPSCच्या नोट सुद्धा अवेलेबल आहे आणि PYQचं पुस्तक सुद्धा इथे अवेलेबल असणार. हे सगळे फीचर तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीची ही टीम सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. डॉक्टर सुशील बारी सरांचं सुद्धा लेक्चर तुम्हाला अवेलेबल आहे. हे हवं असेल तुम्हाला तर एकच करायचंय, इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स नंबर 1 द्यायचा आहे आणि लवकर देऊन टाका. 22 पर्यंत थांबाल तर खूप गर्दी होईल. मागच्या वर्षाचा अनुभव आहे की शेवटच्या विद्यार्थ्यांना कदाचित इथे इग्नाइट अकॅडमी मिळाली नाही, मिळू शकली नाही. सो आता लगेच प्रेफरन्स देऊन टाकला तर लवकरच तुम्हाला अकॅडमी मिळून जाईल. आता पुढे जाऊया आपण. एक सूचना आलीच बघा, आता 13 तारखेला आलेली सूचना आहे. त्यामध्ये सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊया. आता बघा इथे 9 वेगवेगळ्या इथे काय आहे कोर्सेस आहेत. या कोर्सेससाठी तुम्ही जिथे तुमचं सिलेक्शन झालं असेल तिथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. आता प्रेफरन्स सगळं वगैरे झालं, ओके देऊन टाकलं. तुम्हाला कधीपर्यंत 22 तारखेपर्यंत प्रेफरन्स द्यायचे आहे. 22 तारखेला रात्री 12 पर्यंत चालू होत आहे. तुम्हाला 16 तारखेपासून सकाळी 11 वाजता. मग इथे डॉक्युमेंट जे आहे ना कागदपत्रे कोणकोणती लागतात त्यातला एक पहिला मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला तुमची निवड कोणत्या संस्थेत झालेली आहे. निवड ज्याला आपण म्हणूया क्लास किंवा संस्था. हे कसं कळणार तुम्हाला? एकतर तुम्हाला ईमेल येईल त्यांचा, दुसरं तुम्हाला SMS येईल किंवा अजून एक ऑप्शन त्यांनी दिला आहे त्यांचं संकेतस्थळ. त्या संकेतस्थळावरती ते अपडेट तुम्हाला देतील. मग ते आल्यानंतर तुम्हाला तुमचं अलॉटमेंट जे झालेलं आहे संस्था, त्या संस्थेकडेच तुम्हाला प्रशिक्षण संस्थेकडे खाली नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक तसेच इतर कागदपत्रांची प्रत्येकी एक झेरॉक्स तुम्हाला घ्यायची. बघा एक झेरॉक्स तुम्हाला डॉक्युमेंटची बरोबर ठेवायची आहे आणि एक ओरिजिनल कॉपी तुम्हाला बरोबर ठेवायची किंवा झेरॉक्स नाही तुम्ही 2 झेरॉक्स बरोबर ठेवा, कधी कधी गरज पडू शकते. सो हे डॉक्युमेंटचा संच घेऊन तुम्हाला संबंधित संस्थेकडे, ज्या संस्थेत तुमची निवड झाली आहे त्या संस्थेकडेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. सपोज इग्नाइट अकॅडमी तुमची निवड झाली तर इग्नाइट अकॅडमी संस्था तुमचं काय करणार आहे, इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे. मग यामध्ये महत्वाचा मुद्दा काय, तो कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. बघा ST कॅन्डिडेटची विद्यार्थी आहे तर पहिला मुद्दा आहे तुमचं मूळ कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. तुमचं कास्ट व्हॅल्यू सर्टिफिकेट लागणार आहे. 10वी गुणपत्रिका प्रमाणपत्र दोघांपैकी एक, 12वी गुणपत्रिका प्रमाणपत्र दोघांपैकी एक, पदवी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र दोघांपैकी एक, वयाचा पुरावा दर्शवणारं जन्म दाखला चालेल, 10वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट पण चालणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, पॅन कार्ड चालेल, यापैकी कोणताही एक लागणार आहे. आधार कार्ड लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असल्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. विदिन टाइमचं लागणार, लक्षात घ्या. आधार सीडिंग असणे उमेदवाराचे बँक तपशील, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक दोघांपैकी एक लागेल तुम्हाला, कारण त्या अकाउंटवरच तुम्हाला काय करायचं इथे शिष्यवृत्ती मिळणार आहे. सो हे पण लागणार आहे. फक्त आधार सीडिंग असणार लागेल बघा, बँक तपशील पासबुक किंवा कॅन्सल चेक. तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मागील 3 वर्षाचा म्हणजे 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार. कोणता? 22-23, 23-24 आणि 24-25 ह्या वर्षाचा किंवा आर्थिक वर्ष 24-25 या मूळ उत्पन्नाचा दाखल्याची प्रत लागेल बघा. म्हणजे किंवा आर्थिक वर्ष 24-25 चा मूळ उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला चालणार आहे. दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे. सर्टिफिकेट काढताना लक्षात घ्या सिव्हिल सर्जनचं लागणार आहे. अनाथ असल्यास अनाथांसंदर्भातला महिला बालविकास आयुक्तालयाने दिलेलं हे सर्टिफिकेट लागणार आहे. आणि अद्ययावत फोटोग्राफ 2 तुम्ही बरोबर ठेवायला हवे. हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुमचा DV होणार आहे. DV ज्या संस्थेत तुमची निवड होणार तीच संस्था तुमचा DV करणार आहे. या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल DVची तुम्हाला कमेंट करा, कमेंटमध्ये टाका, त्याचे उत्तर मी पुढच्या व्हिडिओत देतो. पण लक्षात ठेवा इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स लगेच देऊन टाका. लगेच दिला तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या गोष्टी मला इथे अवेलेबल असणार आहे. आणि प्रेफरन्स देत असताना तुम्हाला इग्नाइट अकॅडमी पुणे
आणि इग्नाइट अकॅडमी छत्रपती संभाजीनगर अशा 2 संस्था तुम्हाला दिसणार आहे. त्यापैकी कोणतीही एक संस्था निवडू शकता. काही शंका असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण दिले, त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, पुढील माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब तर करा, पण काही मनात प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की टाकून हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. पुन्हा भेटणार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.